नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज जो आपण सेटअप बिल्ड केलेला आहे कम्प्लिटली व्हाईट एडिशन मध्ये कम्प्लिटली सेटअप आपण बिल्ड केलेला आहे. ज्यामध्ये जे कॅबिनेट असणार आहे ते ARGB मध्ये प्लस व्हाईट मध्ये असणार आहे. हे कॅबिनेट CX300 अँटी स्पोर्टचं कॅबिनेट आहे, सॉरी अँटिक मध्ये कॅबिनेट आपण यूज केलेलं आहे कम्प्लिटली ARGB. अँटिकचं मेन ॲडव्हान्टेज म्हणजे याच्या कॅबिनेटची बिल्ड क्वालिटी इम्प्रूव्ह करते अदर ब्रँडपेक्षा. तुम्हाला याच्यात मेटलमध्ये जे पत्र्याची क्वालिटी आहे ती तुम्हाला अदर सिरीजपेक्षा जास्त GSM मध्ये येते. त्यामुळे कॅबिनेट कम्प्लिटली हेवी वेट मध्ये तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल. कॅबिनेट जे यूज केलेले आहेत ते 4 RGB फॅन ARGB फॅन सोबत यूज केलेला आहे. तुम्ही फ्युचर मध्ये वरती 3 फॅन वाला लिक्विड कूलर सुद्धा ऍड करू शकता. प्लस बेस मध्ये सुद्धा तुम्हाला 3 ARGB फॅन्स ऍड करता येतात. तर ह्या पद्धतीने आपण कॅबिनेट यूज केलेला आहे. आणि हे जे कॅबिनेट आपण म्हणजे हा PC जो बिल्ड केलेला आहे तो फोटोग्राफर मेंबरसाठी आणि डिझायनर मेंबरसाठी बिल्ड केलेला आहे. जर समजा तुम्ही गेमर किंवा व्हिडिओ एडिटिंग साठी सेटअप बिल्ड करत असाल तर डेफिनेटली हा सेटअप तुम्ही यूज करू शकताय. फक्त याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक कार्ड ऍड करणे कंपल्सरी राहील, कारण की व्हिडिओ एडिटिंग साठी रेंडरिंग साठी 3D रेंडरिंग करणार असतील, आर्किटेक्चर यूज करणार असेल तर ग्राफिक्स कार्ड कंपल्सरी यूज करावे लागते. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये ग्राफिक्स कार्ड ऍड करावे लागेल. फोटोग्राफर लाईन किंवा डिझायनर लाईन कोरल ड्रॉ किंवा फोटोशॉप वगैरे सॉफ्टवेअर यूज करतात, तर रेग्युलर यूज साठी आपण कस्टमरना आता ओनली मदरबोर्ड आणि प्रोसेसर हायर लेवलचा त्यांना सजेस्ट केलेला आहे. त्या पद्धतीनं आता रॅमचे रेट पण अप साईडला आहेत कम्प्लिटली. त्यामुळे आता कस्टमाइजच्या बजेटनुसार हा सेटअप आपण कम्प्लिटली बिल्ड केलेला आहे. अंडर 70K च्या बजेटमध्ये आपण कम्प्लिटली सेटअप बिल्ड केलेला आहे. जर समजा तुम्हाला याच्या कम्प्लिटली डिटेल्स पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या पद्धतीने आपण कशा पद्धतीने कॉम्पोनंट सिलेक्ट केलेले आहेत, ते कॉम्पोनंट कशा पद्धतीने यामध्ये ऍड केलेले आहेत आणि कम्प्लिटली रिव्ह्यू अनबॉक्सिंगचा व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि हे जर प्रॉपर टेस्टिंग सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहे, तर नक्कीच व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर आता मग याचे ऑल डिटेल्स चेक करून घेऊया. या बिल्ड मध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो Ryzen 5चा 7600 प्रोसेसर यूज केलेला आहे. हा 7000 सिरीज मध्ये प्रोसेसर राहणार आहे. याचा मेन ऍडव्हान्टेज म्हणला तर हा विथ इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड सोबत तुम्हाला प्रोसेसर पाहायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला आता ग्राफिक्स कार्ड जोडायची काही गरज नाही. तुम्ही फ्युचर मध्ये ह्या कॅबिनेट मध्ये किंवा या PC सेटअप मध्ये ग्राफिक्स कार्ड अपडेट डेफिनेटली करू शकताय. आता आपण त्यासाठी कस्टमरला विथ ग्राफिक्स कार्ड असलेला प्रोसेसर सजेस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये कोर आणि थ्रेड जर तुम्हाला बघायचं असेल तर 6 कोर आणि 12 थ्रेड मध्ये प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे. अप टू 5.1 GHz मॅक्स बूस्ट स्पीड याच्यामध्ये पाहायला तुम्हाला बघायला भेटेल. तर हा मेन ऍडव्हान्टेज आहे आपल्या प्रोसेसरचं. त्यानंतर आपण मदरबोर्डच्या डिटेल चेक करून घेऊया. या बिल्ड मध्ये जो मदरबोर्ड यूज केला तो MSI कडून मदरबोर्ड आपण सिलेक्ट केलेला आहे, जो व्हाईट एडिशन मध्ये कम्प्लिटली व्हाईट लुक पद्धतीने मदरबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे. जो B850 गेमिंग प्लस वायफाय वाला मदरबोर्ड याच्यामध्ये असणार आहे. यामध्ये तुम्हाला वायफाय 6E पाहायला भेटेल प्लस ब्लूटूथ 5.3 कॉम्बो याच्यामध्ये प्रोव्हाइड भेटेल. त्यामुळे तुम्हाला मदरबोर्डला एक्स्ट्रा वायफाय किंवा ब्लूटूथ डोंगल घ्यायची काही गरज नाही. डायरेक्टली तुम्हाला प्री इन्स्टॉल वायफाय 6E याच्यामध्ये अँटेना सोबत पाहायला भेटेल. तसेच ब्लूटूथ सुद्धा याच्यामध्ये 5.3 आहे. तुम्ही त्यामुळे ब्लूटूथ थ्रू कनेक्टिव्हिटी करून तुमचे अदर डिव्हाइस सुद्धा कनेक्ट करू शकताय. प्लस तुम्हाला डेटा ट्रान्सफर सुद्धा करता येईल. तर हे जे मेन ऍडव्हान्टेज ते आहे. प्लस एक्स्ट्रा मेन ऍडव्हान्टेज म्हणजे ह्या मदरबोर्डला तुम्हाला विथ हिटसिंग वाला मदरबोर्ड येतो. त्यामुळे या हिटसिंगचे शिल्ड तुम्हाला ऍडव्हान्टेज म्हणजे B सिरीज मध्ये तुम्हाला जास्त करून पाहायला भेटतील. तर ते त्याचा मेन ऍडव्हान्टेज आहे. सेकंड मेन ऍडव्हान्टेज म्हणला तर तुम्हाला 4 रॅम सॉकेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. त्यामुळे तुम्ही इझिली याच्यामध्ये रॅम अपडेशन करू शकता. MSI ला एक तर तुम्हाला Asus पेक्षा हायर लेवलचे रॅम एक्सपांडेबल स्लॉट प्रोव्हाइड केले जातात किंवा रॅम पण तुम्ही हायर लेवल पर्यंत एक्सपांड करू शकता. हे जर मेन ऍडव्हान्टेज MSI चा आपण मदरबोर्ड का सिलेक्ट करतोय तर त्या ऍडव्हान्टेज साठी आपण MSI मदरबोर्ड सिलेक्ट केलेला आहे. तर हे जे अदर डिटेल्स सुद्धा तुम्ही बॉक्सच्या बॅक साईडला हे चेक करू शकता. हे जे मेन ऍडव्हान्टेज त्या पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटतील. चला मग याचे अदर डिटेल्स पण आपण चेक करून घेऊया. रॅम जी आपण यूज केलेली आहे या बिल्ड मध्ये ती क्रुशियल मध्ये रॅम राहणार आहे. जी DDR5 ची प्रो सिरीज मध्ये रॅम आपण पाहायला भेटेल, जी 5600 MHz मध्ये सिंगल स्लॉट रॅम आहे. ही कम्प्लिटली विथ हिटसिंग सोबत रॅम आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळे याला तुम्हाला ओव्हरहीटच्या वगैरे अशा इश्यू तुमच्या मशीनला येऊ शकत नाही, कारण की तुम्हाला रॅम प्रॉपर वर्किंग करणार आहे. फ्युचरमध्ये तुम्ही अपडेट करणार असेल तर मदरबोर्डला 4 सॉकेट आहेत. त्यामुळे इथे तुम्ही फ्युचरमध्ये रॅम वाढू शकता. आता रॅमचे रेट कम्प्लिटली हायर लेवलला चालू आहेत, कारण की ह्या रॅमचं बजेट आता 20,000 पर्यंत 16 GB सिंगल स्लॉट रॅमचं बजेट गेलेलं आहे. तर तुम्ही फ्युचरमध्ये रॅम ज्या पद्धतीने रेट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही परचेस करू शकताय. डेफिनेटली इन फ्युचर रेट रॅमचे नक्कीच कमी येतील. त्याला पण टाइम जाणार, कारण की लवकरात लवकर रॅम आणि SSD चे रेट डाऊन साईडला येणार नाहीत. आता हायर लेवललाच राहणार आहे.
तर तुम्हाला कस्टमाइज पीसी बिल्ड करणे जरासं प्राइसिंगला हायर लेवल राहील. तसेच एससीडी जे आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केले ते WT चे ब्ल्यू सिरीज मध्ये असणार आहे. SN5000 ही जी सिरीज आहे याचं मेन ऍडव्हान्टेज म्हणजे 500 GB ची एसएसडी राहणार आणि ब्ल्यू सिरीज मध्ये असल्यामुळे याला रीड आणि राईट स्पीड तुम्ही चेक करू शकता. 5000 MBps चं रीड आणि राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 5 इयरची वॉरंटी याला कंपनीकडून प्रोव्हाइड केलेली असते. रॅम सुद्धा तुम्हाला 5 इयर वॉरंटीच्या अबाउस भेटलेले असतात. तर हे तुम्हाला दोन्ही प्रोडक्ट त्या पद्धतीने पाहायला भेटतील. अदर प्रोडक्ट म्हणजे आपण PSU जो यूज केलेला आहे तो PSU पण चेक करून घेऊया. आणि कॅबिनेट तुम्हाला बघायला भेटलं CX300 हे कॅबिनेट आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे. या बिल्ड मध्ये जो कॅबिनेट मध्ये आपण PSU जो यूज केलेला आहे तो अँटी स्पोर्टचा RX 650 मध्ये आपण PSU यूज केलेला आहे, जो 750 वॅट मध्ये 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड असणार आहे. कम्प्लिटली व्हाईट कलरचाच PSU आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर समजा तुमचं व्हाईट मध्येच कस्टमाइज बिल्ड करायचं असेल तर एक साधारण 200 ते 300 पर्यंत प्राइसिंग अपसाईडला जाते, ते म्हणजे PSU मध्ये. व्हाईट एडिशन असल्यामुळे जरा प्राइसिंग ब्लॅक पेक्षा तुम्हाला सगळ्याच कॉम्पोनंट एक 5000 ते 8000 पर्यंत तुम्हाला गॅपअप बघायला भेटेल. जर समजा तुम्हाला अदर रिक्वायरमेंट असतील तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअपवर नंबरवरती तुम्ही चेक करून किंवा ऑल डिटेल्स तुम्ही आम्हाला विचारू शकताय. चला तर मी कम्प्लिटली अनबॉक्सिंग जे केलेलं आहे, कस्टमाइज बिल्ड केलेलं आहे त्याचे व्हिडिओ पण चेक करून घेऊया. आत्ताच आपलं हे बिल्ड कम्प्लीट झाले आहे. बिल्डचे आपण ऑल डिटेल्स ऑल टेस्टिंग चेक केलेलं आहे. तर समजा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला याचा सेटअप बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच जो आमचा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि तुमचा ड्रीम सेटअप बिल्ड करून घ्या. वेगवेगळ्या कॉम्पोनंट वाईज वेगवेगळे प्राइस अपडेट आपण व्हॉट्सअपवरती तुम्हाला प्रत्येक कॉम्पोनंट वाईज रेट देतोय. त्यामुळे नक्कीच आपल्याला संपर्क साधा. जर समजा आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन आपण बिलच्या व्हिडिओ टाकत आहे त्या सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. आणि जे मेंबर लॅपटॉप वगैरे परचेस करतात तर प्रत्येक लॅपटॉप सिरीज मध्ये आपण अनबॉक्सिंग घेऊन आलेलं आहे, ते पण तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. तर ते पण तुम्ही आपल्याकडून रेफरन्ससाठी चेक करून घेऊ शकताय. कस्टमाइज पीसी असेल पाहिजे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.